स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. आजच्या गोष्टीचे नाव आहे काल, आज आणि उद्या. एक दिवस अकबरने घोषणा केली, जो कोणी माझ्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देईल त्याला मोठे बक्षीस देण्यात येईल. प्रश्न पुढील प्रमाणे आहेत. एक आहे, असे काय आहे जे आज आहे आणि उद्या पण राहील. दुसरा प्रश्न आहे, असे काय आहे जे आज नाही परंतु उद्या असेल. तिसरा प्रश्न आहे, असे काय आहे जे आज आहे परंतु उद्या नसणार. याबरोबरच तिन्ही प्रश्नांचे उदाहरण पण द्यावे लागेल. कोणालाही चतुराईने भरलेल्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सुचत नव्हती. महाराज, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर राज्याचा दौरा करण्यासाठी यावे लागेल. तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला देता येते. महाराज अकबर बिरबल यांनी वेषांतर केले, साधूचा वेश धारण केला आणि राज्यातील बाजारात गेले. काही वेळानंतर ते बाजारातील एका दुकानात शिरले. बिरबल दुकानदाराला बोलला, आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी मदरसा बनवायचा आहे, तुम्ही आम्हाला यासाठी 1000 रुपये द्या. तेव्हा दुकानदाराने कारकुनाला सांगितले, त्यांना 1000 रुपये दे. तेव्हा बिरबल बोलला, जेव्हा मी तुमच्याकडून रुपये घेत असेल तेव्हा तुमच्या डोक्यावर माझा बूट मारेन. प्रत्येक 1 रुपयामागे डोक्यावर 1 बूट पडेल. तुला हे मान्य आहे का? हे ऐकून दुकानदाराच्या नोकराचा पारा चढला. तो चिडून बिरबलच्या अंगावर धावून गेला. दुकानदाराने नोकराला शांत राहण्यास सांगितले. बोलला, मी तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. मी दिलेला पैसा हा चांगल्या कामासाठीच खर्च केला जाईल याची मला खात्री हवी आहे. असे म्हणत दुकानदाराने आपले डोके खाली करत बिरबलला म्हणाला, बूट मारणे चालू करा. तेव्हा बिरबल आणि अकबर काहीही न बोलता दुकानातून बाहेर निघून आले. दोघेही शांतपणे चालत होते. तेव्हा बिरबलने आपले मौन तोडले आणि बोलला, हे प्रभू, दुकानात जे काही घडले याचा अर्थ असा आहे की दुकानदाराजवळ आज पैसा आहे आणि या पैशाला चांगल्या कामासाठी वापरण्याची त्याची नियत आहे. त्यामुळे त्याला उद्या भविष्यात फायदा होईल. याचा अर्थ असा आहे की आपल्या चांगल्या कामामुळे तो स्वर्गात आपली जागा बनवत आहे. आपण याला असेही म्हणू शकता की जे काही त्याच्याकडे आज आहे ते उद्या पण त्याच्याकडे असेल. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर ते चालत एका भिकाऱ्याकडे गेले. त्यांनी बघितले, एक माणूस त्याला काहीतरी खायला देत होता. ते खाण्याचे सामान त्या भिकाऱ्याकडे गरजेपेक्षा जास्त होते. तेव्हा बिरबल त्या भिकाऱ्याला बोलला, आम्हाला पण भूक लागली आहे, आम्हाला काहीतरी खायला दे. हे ऐकून भिकारी ओरडला आणि बोलला, चालते वा इथून, कुठून कुठून येतात मागायला. बिरबल अकबरला बोलला, महाराज, आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, या भिकाऱ्याला देवाला खुश करणे माहीत नाही. याचा अर्थ असा आहे, जे काही आज आहे ते उद्या नसणार आहे. थोड्या वेळानंतर त्यांनी एका संन्याशाला पाहिले. तो एका झाडाखाली बसून आराधना करीत होता. बिरबलने त्याच्या जवळ जाऊन काही पैसे ठेवले. त्यावर तो संन्याशी बोलला, याला माझ्या समोरून बाजूला करा. माझ्यासाठी हे बेईमानीने मिळवलेले पैसे आहेत. असे पैसे मला नको आहेत. आता बिरबल बोलला, महाराज, याचा अर्थ असा होतो
की जे आज नाही परंतु ते उद्या असेल. आज हा संन्यासी सर्व सुख सोयींना नाकारत आहे, परंतु उद्या हे सर्व सुख त्याच्याजवळ असेल. आणि महाराज, चौथे आणखीन एक उदाहरण आहे तुमच्या बाबतीत. मागच्या जन्मी तुम्ही काही चांगले कर्म केले होते की त्यामुळे सर्व सुख सोयींनी आणि आनंदात जात आहे. कोणत्याही गोष्टीची कमी नाही. जर तुम्ही अशा प्रकारे इमानदारीत व न्यायाने राज्य केले तर उद्या पण आपल्याकडे या सर्व सुख सुविधा असतील. परंतु हे विसरू नका, तुम्ही जर चुकीचे निर्णय घेतले तर काहीही तुमच्या बरोबर नसणार. आपल्या प्रश्नांची बुद्धिमत्तेने चातुर्याने दिलेली उत्तरे ऐकून अकबर खूप खुश झाला. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.